माऊली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज आणि त्यांचे परम शिष्य आणि एकेकाळची परम वैरी रामेश्वर भट्ट आणि त्यांची ही आई म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा. हे घट्ट बांधलं गेलं मला. संतांची खूण योग्य मनात पटेल तेव्हा तीर्थ सापडेल. म्हणून रामेश्वराला तीर्थ सापडले. लक्षात आलं का काय सांगतो? बघून उपयोग नव्हता, दर्शन घडलं पाहिजे. आरती केव्हा घडली, अभंग केव्हा घडले भट्टांच्या हातातून. जेव्हा दर्शन घडलं तुकोबारायचं, जेव्हा मूळ अस्तित्व समजलं, तेव्हा नतमस्तक झाले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. काय शब्द वापरले काय? एकेकाळी तोंड बघितल्यावर द्वेष वाटावा की आम्ही एवढं पाठपाठांतर केलं, आम्ही एवढं ज्ञान ग्रहण केलं आणि हा घोकाया अक्षरामध्ये नाही अधिकार. काय शूद्रवंशी जन्मलो म्हणून दम्य मोकलिलो असा हा, पण त्याला गर्दी असा हा. आणि त्याच्या अभंगाला तुकोपनिषद म्हटलं जातं. रे काय आहे, कोण समजतो स्वतःला? नीट लक्षात घ्या. भूमिका काय होती, भूमिका काय होती नीट लक्षात घ्या. आणि आज आपण त्यांचेच अभंग कीर्तनात घेतो. वैर होतं ह्याला महत्व नाही, परिवर्तन घडलं की नाही ह्याला महत्व. तुम्ही पूर्वीच्या काळी कसे होता ह्याला महत्व नाही, तुमच्यात बदल घडला का नाही. बदल म्हणण्यापेक्षा परिवर्तन हाच शब्द शब्द. लग्न झाल्यावर आधी जी जीन्स टी शर्ट घालायची, पंजाबी घालायची, ती साडी बदलते. काय नवरा प्रेमाने वागावा म्हणून स्वभाव बदलते. पण ती जेव्हा खऱ्या अर्थाने नवऱ्याचा स्वीकार करते आणि तिच्यात जेव्हा बाई म्हणून परिवर्तन घडतं, हा भागच वेगळा. कोणाला खुश करण्याकरता स्वभाव बदलणं वेगळं आणि मूळ आनंदाची, मूळ स्वरूपाची जाणीव होऊन स्वतः परिवर्तन घडलं वेगळं. जेव्हा आळी बदलत नाही, आळी परिवर्तित होते. बदल म्हणजे बाहेरून आणलेला. थोडक्यात बदल बाहेरून आणावा लागतो आणि परिवर्तन अंतःकरणातून घडतं. एका आळीला फुलपाखरू होण्याकरता बाहेरनं आणावं लागत नाही, अंतःकरणातून बदल घडला की फुलपाखरू की आपोआप पंख फुटतात. आपल्याला नको तेच पंख फुटतात. पण आपल्या रंगात, आपल्या पंखात आणि फुलपाखरूच्या पंखात फरक काय असतो माहितीये का? आपल्या पंखाला रंगच नसतो, कारण बाहेरून आणलंय ना. बाहेरून आणलाय म्हणून रंग हळू बघा. मला तुम्ही सांगा, कधी तुम्ही बघितलंय का फुलपाखराचा रंग फिका पडलाय? आपण पेंटिंग करू भिंतीला, फिका पडतो. पण देवानी केलेली हिरवी घाड झाडं फिकी पडतात का हो? नीट लक्षात येते का काय सांगतोय? तो मूळचा रंग आहे. तसं तुकोबाराय हा मूळचा रंग आहे, विकत आणलेला रंग नाही. आणि हे समजायला आयुष्य जाईल. काय म्हणून रामेश्वर भट्टांना तुकोबाराय कळणं काय. आपल्याला वाटतं अरे अरे काय माणूस आहे, तुकोबाराय कळले नाही. आपल्याला तरी कुठे कळले? काय आपल्याला वाटतं आपण डब्बा, धोतर, उपरणं घातलं, थोडी टोपी, नंतर फेटा बांधला की आपल्याला सगळं काय. जिकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेक तरी संत कृपा दीपकू स्वजोळू. काय जर माऊली स्वतःला मूर्ख म्हणून घेतायत तर तुम्ही आम्ही काय काय समजणार आहे तुकोबाराय?
आणि मला वाटतं माऊली एकच होते की ज्यांना खऱ्या अर्थाने तुकोबा कळले. म्हणून रामेश्वर भट्टांना म्हणाले, ज्याची तुझं काही घडली हे निंदा म्हणून हे बाधा घडली तुझं आता एक करी सांगेल ते तुला शरण जाई त्याला निश्चय. काय तुम्हाला आता कथा सांगायची गरज नाही, थोडक्यात विषय आला म्हणून सांगतो. काय अनगडशा त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि अंगाची दाह झाली. अनगडशाला वाटलं त्याच्यामुळे झाली, पण ती दाह होती पांडुरंगाने दिलेली. काय जो तुकोबा राहायला त्रास झाला होता अभंग बुडवल्यावर, काय वैर होतो बघा. वैर केवढं होतं हे बघा. काय काय माणसांना त्रास द्यायचा, माणसं त्रास देताना कशी देतात माहिती, काय काय वर्षभर देतात ते ठीक आहे, त्याला काही विशेष वाटत नाही. पण काय काय अंतःकरणाचा ठाव घेतात ते अवघड असतं. तुकोबा राय ही व्यक्ती नुसती संपू नये, तुकोबा रायचं श्रेष्ठत्व संपावं म्हणून त्यांचे अभंग बोलले. काय मला ह्याच्यात काय नवल वाटत नाही. आता सुद्धा तुकाराम महाराजांना, नामदेव रायाला, ज्ञानेश्वर महाराजांना कवी लेखणारी लोक आहेत, तर तेव्हा नसतील ह्याच्यात काही विशेष नाही. आता सुद्धा आहे काय, अजून सुद्धा काय काय लोक म्हणतात संकलन आहे. काय जे संकलन म्हणतात त्यांच्या बुद्धीत काय काय नको ते संकलन झाले ते कळतं. संकलन नाहीये. तुका म्हणे जरा आहे मूळचाची खरा. काय हेच रामेश्वर भट्ट लिहायला बसले शेवटी. काय खरा कसा आहे झरा तर बघा, हे लिहायला बसले होते. काय आणि अभंग बोलावे, अभंग बोलावे आणि रामेश्वर भट्टाने ते लिहून काढावे. काय सुरू झालं, थोडे दिवस झाले लिहित 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 कृष्ण लीला सुरू झाली. भगवंत गोकुळात काय करत होते, कसे जन्माला आले, काय झालं, काय पहिले राक्षस कसे आले, पुतना कशी आली, काय झाले वर्णन करत करत कृष्ण भगवान मोठे झाले, मातीत खेळू लागले. आणि मातीत खेळत खेळत आणि मग माती खाल्ली, खाल्ल्या मैयाला सांगितलं, मैया माती खाल्ली, माती खाल्ली, कंबरच खावली. आता कंबर खावायची गरज नाही, कारण सगळ्यांचे गाव झाले. काय गमतीचा मागत होत्या, पण हा ते सुद्धा रूप बघायला फार मजेशीर असते. कंबर खाऊन जेव्हा येते ना पाहिजे, हा शिव भगवंतांनी सुद्धा शरण पत्करली आणि खाली झोपले, आणि मग तेव्हा पाय जेव्हा ठेवल्या, काय मैया आली असेल. काय काय चरित्र सुंदर आहे. काय जगाचं जन्म मरण ठरवणारा मैयाच्या डोळे वाटवण्यावर घाबरला. काय आणि हे सुंदर वर्णन चालू आहे. काय श्री कृष्णाचे मुख बलीन यशोदे कळिये गोपाळ. आता श्री कृष्णाचे मुख काय म्हणाले, श्री कृष्णाचे मुख मलिन. बरोबरच आहे, माती खाल्ली होती. काय आईचं प्रेम असंच असतं, असं कडेवर घेतो, फटके लगावतो, काय झालं कडेवर घेतलं, तोंड पुसलं. का श्री कृष्णाचे मुख. आता बघा, विकत आलेलं प्रेम आणि मूळचं प्रेम याच्यात फरक काय बोला. जे अभ्यास करून बघितलेलं प्रेम आणि मूळ स्वरूपाचं प्रेम याच्यातला फरक बोला. रामेश्वर भट्टांनी वाचलो, अरे बापरे, परमात्मा अमल आहे. परमात्मा कसा आहे, अमल आहे. अमल परमात्म्याला मल कसा लागला, चुकून. काय मराठी भाषा मी काल सांगितलं की काय काय वेळेस जास्ती माहिती असणे हे सुद्धा भानगडीत असतं. त्यांना वाटलं की कदाचित तुकोबरायाच्या मुखातनं जोडाक्षर निघालं नाही. श्रीकृष्णाचे मुख मलिन नाही, श्रीकृष्णाचे मुख म्लान. म्लान म्हणजे दुःखी. आता फटके मारल्यावर हे सुद्धा म्हणजे विसंगती कुठे आहे, नाही योग्य आहे.
त्यांनी त्यांना वाटलं चुकीचं काहीतरी बोलले असतील तुकाराम महाराज. अजून कुठेतरी आतमध्ये होतं की मला त्यांच्यापेक्षा जास्ती कळतं. काय चूक सुधारतो कधी माणूस? काय आपण कोणाची चूक सुधारत नाही. काय कोण आपल्यापेक्षा मोठा असेल त्याची पटकन चूक आपण सुधारत नाही. चूक जरी असेल तरी आणि हेच बरोबर नीट लक्षात ठेवा. मोठ्या माणसाच्या हातून चूक घडते की नाही महत्वाचं नाही. आता तुम्ही त्यांच्या हाताखाली वावरून काय आत्मसात करताय ते महत्वाचं. हे गुरुचं महत्व, हे सद्गुरूचं महत्व. म्हणून संतांच्या कडे थोड्या थोड्या बहुत चुका असतातच. म्हणून महाराज म्हणतात संत संगती न धरावा वास, एखादा गुणदोष येईल. चला एक आठवलं, महर्षी काय नाव विसरलो, एक ऋषी होते आणि त्यांच्या समोर शिष्य बसले होते आणि शिकवायला सुरुवात केली त्यांनी. काय नवीन शिष्य बसले, ऐकण्यासारखं, कारण मला कौतुक वाटलं ऐकल्यावर. ती शिष्य बसले आणि गीतेचा एक एक श्लोक वाचायला सुरुवात केला आणि त्यांना वाटलं की पहिला श्लोक वाचला, आता गुरुजी काहीतरी बोलतील, गुरुजी काहीतरी बोलतील आणि वाट बघताय. ते म्हणाले वाट कशाला बघतात, वाचा पुढे. एक श्लोक झाला, दुसरा श्लोक झाला, तिसरा श्लोक झाला. पहिला दिवस कोण काय बोलायचं, कोणच काय बोललं, अख्खा दिवस फक्त श्लोक वाचायचा. संपलं. 2-3 दिवस असंच घडत गेलं. तिसऱ्या दिवशी महाराज म्हणाले तुम्ही आम्हाला काहीतरी ह्याच्यावर विवेचन करा, आम्हाला काहीतरी समज द्या या गीतेच्या ओळीची. ते म्हणाले माझ्या संगतीत असल्यावर माझी संगत एवढीच बस येतो. फार महत्वाचं आहे. तुला माझ्या संगतीत नुसतं राहा, समजून घ्यायची गरज नाही. नुसता माझ्या समोर वाचत जरी बसलात, वाचत वाचत मला अर्थ सांगायची गरज नाही, तुला येईल. लक्षात आलं का? ह्याचा अर्थ काय? आपण आपला शहाणपणा, आपली हुशारी, आपली समज किंवा मला समजून घ्यायचं हे सुद्धा बाजूला ठेवलं पाहिजे. काय सद्गुरूचं ठिकाणी लक्षात आलं का? काय म्हणून किती कळत होतं रामेश्वर भट्टाला ह्याला विशेष नाही. नेमकं जे कळायला पाहिजे होतं ते कळलं नव्हतं. आणि हे जी कथा सांगतोय ते अनुग्रह झाल्यानंतरचे, वैर संपल्यानंतरचे. स्वीकारलं, मानलं, म्हणजे महाराज म्हणायचे बघा, मानलं पण स्वीकारलं नाही. मानण्यात डोका हलवतात पण स्वीकारण्यात मान वाकलेली असते. हे महत्वाचं. मानणं वेगळं, स्वीकारणं वेगळं. मान्याला काय लागत नाही, हो बरोबर बोलताय, हो तुम्हाला मानलं पाहिजे. पण स्वीकार जिकडे असतो तिकडे बोलायची सुद्धा गरज नाही. हो बोलायची सुद्धा गरज नाही. स्वीकार आहे तसा. काय काय नवऱ्यांना सवय असते बघा फेकसायची. पण तुम्ही बघाल तर बायको काहीच बोलत नाही. काय आजकालच्या पोरी म्हणतात असं असतं काय. पण दोघांनी एकमेकाचा स्वीकार केलेला आहे. तिच्या चिडण्याचं त्याला चिडणं वाटत नाही आणि तिच्या गप्प बसण्याचं ह्याला मोठेपणा वाटत नाही. त्याला माहिती आहे तिला कळलं जे कळायचं. त्याच्यामध्ये रागही नाही, त्याच्यामध्ये क्रोधही नाही, त्याच्यामध्ये शिकवणंही नाही, त्याच्यामध्ये कमी लेखणही नाही. स्वीकार आहे म्हणून आनंद आहे. काय तसं रामेश्वर भट्टांनी मानलं होतं पण स्वीकारलं नव्हतं. काय म्हणून म्हणाले काहीतरी चुकलं असेल, काहीतरी चुकलं असेल. मग लिहिलं आपलं मलींचं म्लान करून लिहिलं. आता तो जो वय आहे तो अशाला झोपून देईल का? झोपून देईल का? तो उभाच त्याच्या करताय. त्याला माहितीये ह्या अवतारामध्ये माझं कार्य
करण्याचं नाहीये, पण मी झोपणार सुद्धा नाही आणि माझ्या संतांना त्रास देईल त्यांना सुद्धा झोपून देणार नाही. म्हणून तो अटेन्शन मध्ये उभा आहे, असं बघतोय कोण त्रास देतोय. माझ्या भक्तांच्या भक्तीमध्ये कोण आड येतंय म्हणून असा उभा आहे. म्हणून माहिती कल्पना आहेत सगळ्यांना की जो पांडुरंगाचा भक्त त्याच्या करता भवसागर एवढाच, काय एवढाच सागर आहे असोनी संसारी, पण नाकात गेलं नाही म्हणजे बुडला नाही. काय तसं आपल्या अवतीभोवती वॉर चालू आहे, पण आपण बुडणार काय? लक्षात आलं का काय सांगते? एवढंच. झोपून देणार नाही असं तो झालं, गेलं स्वप्नात. काय रे म्हणून शहाणपणा गेला नाही, एवढंच बस असतं. काय आमचे महाराज असंच असायचे. काय आम्ही अभंग पाठ करायला वाचायला बसायचो, जास्ती काय करायचं फक्त येते. काय रे काय रे करतो की नाही, करत असलं तरी अजून जोरात वाचायचं. मला नसलं तर प्रश्नच नाही, बहुतांशी तसंच असायचं. त्या नीट लक्षात घ्या. काय रे म्हटल्यावर जी झोप उडाली. काय स्वतःला अजून शहाणा समजतोस का? अरे तुला काय वाटतं तो बोलतोय का? माझ्यापेक्षा शहाणा झालास का? मीच होतो ना तिकडे, मलिन माझंच मुग झालं होतं ना, आणि लहान व्हायला मला काय दुःख. किती सुंदर आहे बघ. काय लहान व्हायला वाईट वाटायला मला दुःख काय? माझी एवढी लाडकी मैया तिने मला कडेवर घेतलं, तिने मला फटके मारले दोन. अरे काही वर्षानंतर तो फटकाच का मिळाला नाही मला. मला कशाचं वाईट वाटतंय? जा पहिलं चूक दुरुस्ती कर. रात्री गेले, रात्रीच्या रात्री गेले. मला वाटतं रामेश्वर भट्टांकडनं आपण एवढं घेतलं. चूक कळल्या कळल्या लगेच चुकीला थोपून धरायचं नाही. असू दे, सगळ्यांकडनंच घडते, आपण साधी माणसं, आपल्याकडनं चूक घडली घडली आपल्या मनामध्ये वाटलं पाहिजे नाही पहिली सुधारली पाहिजे. काय किती सुंदर घेणार. म्हणून रामेश्वर भट्ट सुद्धा त्यांचे अभंग सुद्धा आज वारकरी संप्रदायात स्वीकारले गेले. अभंग बुडवून सुद्धा त्याचं कारण परिवर्तन. म्हणून लोक म्हणतात, आता अजून बारकावरची नीट समजून घ्या. लोक म्हणतात कारण महाराज थोडसट म्हणून माफ केलं, आम्ही असतो तो केलं नसतं. खरंय, अगदी खरंय. काय तुम्ही जुना इतिहास काढून बघा. जेव्हा जेव्हा लढाया झाल्या, जेव्हा जेव्हा लढाया झाल्या, तुम्हाला अगदी मोठ्यातलं मोठं उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. बरोबर आहे की नाही? काय पृथ्वीराज चव्हाण काय झालं? काय पहिली लढाई जिंकले पृथ्वीराज चव्हाण. काय मोहम्मद घोरी, बरोबर ना? घोरी समोर लढाई जिंकले आणि म्हणाले चल जाऊ दे, एक चान्स तुझे दे दिया म्हणून सोडला. हा गेला आणि डबल मोठी सैन्य घेऊन आला आणि हरवून टाकलं. आणि हरवून टाकून सोडलं आणि तिकडेच संपवलं. 25 वर्षाचं वय. किती वय? जास्ती वय नाही, 25 वर्षाचं. पण एक चूक केली की नको त्याला माफ केलं. एकच चूक केली, नको त्याला माफ केलं. आणि म्हणून माफ करायला सुद्धा सोपं नाही, माफ करूच नाही. तुम्ही म्हणाल मग माफ करू नये, मग संतांनी माफ कसं केलं? त्याचं कारण एक होतं, संतांकडे एक विलक्षण ताकद होती आणि ती म्हणजे समोरच्याचं वैर संपून टाकण्याची आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडण्याची ताकद संतांमध्ये होती. काय
म्हणून नीट लक्षात आलं का? संतांकडे ताकद काय आहे? काय नुसतं माफ करण्याची नाही, तर माफ करायला कारण आहे, परिवर्तन तेच घडवू शकतात. नारद मुनींनी वाल्या कोळीचे गुन्हे नुसते माफ केले नाही, त्याला परिवर्तित केलं. तुम्ही बघा, एक सांगू का, ही ताकद देवाकडे सुद्धा नाही, म्हणून देव कधीच माफ करत नाही. गंमत बघितली का तुम्ही? काय तो म्हणतो का, चल जाऊ दे, तू पाप केलं, तुला माफ करतो? नाही नाही, पाप केलं की त्याला आपण पुढचं म्हणतो, माफ करीन पण माझा बघतो. लक्षात आलं का? देव म्हणून जोपर्यंत आहे, देव आणि जीव म्हणून जोपर्यंत आहे, तोपर्यंत फेमस डायलॉग, चुकीला माफी काय. पण जेव्हा संबंध असा होतो देव आणि भक्त, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणी. म्हणून हा संगम घडल्याशिवाय तुकाराम महाराज कळणार नाही. काय तुकाराम महाराज कळणार नाही? अहो कोणालाच कळले नव्हते. काय त्यांना वाटलं, काय बाबा बोलतोय, आपल्या लोकांना गोड वाटतंय, चालायचं, असं असतं. काय गरज आहे? काय गरज आहे? लोकांना वाटलं की यांना काय कळतंय, आणि विधान केलं तुकाराम महाराजांनी कार्तिकी एकादशीला. काय आळंदीमध्ये माऊली समोर कीर्तन चालू होतं, तिकडे विधान केलं, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी. काय विधान केलं लक्षात आलं का? भक्ती ते नमन, वैराग हा भंग घेतला होता. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आता हा शब्द पकडला. काय नको त्याच्या हातात परमार्थ गेला की नको ती विधान. हा विधानात नको ती नव्हती, तुम्हाला नको ती समज आहे. काय तुम्हाला नको ती समज आहे. त्यांना तुकाराम महाराजांचं बोलणंच कळलं नाही. ते म्हणाले, असं कुठे देव, तुकाराम महाराज असं कुठे होतं का? विचारलं, असं कुठे होतं का? ब्रह्मतनु कुठे होतं का? जडते घेऊन वाणी गेलाई ऐकावाणी, जडते घेऊन वाणी गेलाई ऐकावाणी, देऊन वाणी गेलाई ऐकावाणी, देऊन वाणी गेलाई ऐकावाणी. घट फोडोनी जनकाठी करते, अनुभवित झाली माती. 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 हानो हे तुकया जैसा, 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 गजरा कोणीतरी माती. हानो हे तुकया जैसा, गजरा कोणीतरी माती. हानो हे तुकया जैसा, गजरा कोणीतरी माती. तुकया जैसा, गजरा कोणीतरी माती. देहा घेऊन वाणी गेलाही ऐकावाणी. अरे कळलं का?
जया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्यलोकी चलेली तनु मानवी दिव्यलोकी चलेली न त्यागिता तिये दिव्यरूपीच केली महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुरी उपमा नाढळे हलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझे भव सिंधुसी बांधिला से तुझे अनाथा दिना कारणे सद्गुरु तुकयाने तुकाराम 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 जडदेहा घेऊन वाणी गेलाही ऐकावाणी. अरे कळलं का काय हा वाणी नाहीये ह्याची वाणी ऐका. ह्याच्याकडे नुसते पदार्थ मिळणार नाही तर पदार्थ ज्या पदार्थापासून बनले तो भेटेल. प्रत्येक पदार्थ ज्या स्वरूपापासून बनलेला आहे तो या वाण्याकडे भेटणार आहे म्हणून त्याची वाणी ऐक. जडदेहा घेऊन वाणी गेलाही. म्हणून लक्षात घ्या हे सुद्धा एकेकाळचे तुकोबरांच्या विरोधातच होते. काय वामन पंडित तुकोबराच्या विरोधातच पण तेच शेवटी लिहित आहे. हा नो हे तुकया तैसा. हे बघा कोणीतरी विधान करणं वेगळं आणि तुमच्या वैर्याने तुमचं कौतुक करणं बेस्ट कॉम्प्लिमेंट. काय जो तुमचा अहितच चिंतोय त्यानेच तुमचं कौतुक करणं ह्याच्या एवढी कौतुकाची परिसीमा नाही. मला वाटतं ही लीला सुद्धा त्याचीच आहे. माझ्या तुकोबराचं कसं कौतुक करणार मी. ज्या मुखातून निंदा निघाली त्याच मुखातून कौतुक आहे. हे केलेलं आहे त्यांनी. हे केलेलं आहे. ज्या हातातून बाण निघणार होता अर्जुनाला मारायला त्याच मुखातून आशीर्वाद निघाला भीष्माचार्य. काय तिकडे अर्जुना करता केलं इकडे तुकोबरा करता केलं. विशेष काय हा नोहे तू काय आता ऐसा एवढंच लोकांना कळलेलं. काय जे पंडित पुढे बसले होते आळंदीला येऊन त्यांना वाटलं असं काय बोलतायत हे तरी मी आदराने बोलतोय मनात एकालाच होता असं काय बोलतोय कळतं की नाही. अरे सजातीयाचं ऐक्य होतं विजातीयाचं ऐक्य होत नाही. काय बरोबर आहे तात्विक दृष्ट्या बरोबर आहे. हात पाणी पाण्याला येऊन मिळेल पण तेल पाण्यात येऊन मिळेल का. कारण दोन वेगळे तत्व आहेत. दोन वेगळे तत्व आहेत पण पाणी पाण्यामध्ये येऊन नक्कीच मिळू शकतं कारण मूळ स्वरूप पाणीच आहे. नदी आणि सागर नावाला निराळे पण आहे पाणी.
तसं जीव आणि ब्रह्म नावाला निराळलेत, पण आहे ब्रह्मच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय लक्षात आलं का? जीवो ब्रह्मो ना परहा. काय जीव आणि ब्रह्म वेगळे नाही, एकच आहे. पण हा कसं असं कुठे होतं का? हा देह नाशिवंत आहे, ईश्वरी सत्ता अविनाशी आहे. अविनाशी आणि नाशी हे एक कसं होणार? ते म्हणाले काळजी नको करू, मी करून दाखवतो. काळजी नको करू, एक मी करून दाखवतो. म्हणून एखादाच बॉलर असा असतो, एकटाच धाव घेऊन जातो. एखादाच. लक्षात आलं का? हा तो एखादाच आहे म्हणून विश्वास बसत नाही. काय आता जे आम्ही क्रिकेट शौकीन, त्यामुळे मला अजून आठवतो तो पाकिस्तानच्या विरुद्ध अनिल कुंबळे. हा धाव कोणालाच वाटलं नव्हतं, एकटा येऊन 10 विकेट घेऊन गेला. जर कोणी तुम्हाला आता नवीन जर तुम्ही क्रिकेटमध्ये असेल तर तुम्हाला कोणी सांगितलं हा एकटा 10 असं होतं का? असं होतं का? असं कुठे होतं? हा उद्या कोणी नव्या पोरानं सांगितलं अरे एकट्या सचिननी 100 सेंचुरी, असं कुठे होतं? लक्ष देतं का काय सांगतोय? जे आपल्या सीमेच्या पलीकडे आहे, आपल्या विचाराच्या भूमिकेच्या पलीकडे, ते खरंच वाटणार नाही. म्हणून तुकोबाराय वाटतं ना आपल्यासारखं वाटत होते, पण आपल्या विचाराच्या पलीकडे होते. असं कुठे होतं का? हा ब्रह्मभूत काया एवढे मोठे मोठे शब्द वापरतात, पण त्याचं काय कळतंय का? असं कुठे होतं का? ते म्हणत काळजी नको करू, मी करून दाखवतो. ब्रह्मभूत काया भूत से कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायचा, धन्य म्हणवीन यलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखी. काळजी नका करू, तुम्ही हे बोलताना तुम्हालाच म्हणायला लावेल धन्य तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. तुम्हालाच बोलायला लावेल. हा सोपं नाही, सोपं नाही. तुम्हाला वाटेल बाकी कोणाला जमलं नाही, तुकोबारायांना कसं जमलं, तुकोबारायांना कसं जमलं? असं कुठे वैकुंठात जाता येतं का? हा आता पूर्वीचा काळ असा होता की कुठे फिरायला जायचं म्हटलं तरी सोपं न जायचं. का म्हणजे पूर्वीच्या काळी पंचक्रोशीतनच प्रवास करायचा. एका पंचक्रोशीतनं दुसरीकडे गेलं की म्हणायचं अरे एवढा लांब जाऊन आला. हा पूर्वीचा काळ सुद्धा कसा होता, एकदा घरातनं तीर्थयात्रेला निघाला की सगळे रडायचे. का? पुन्हा येईल की नाही माहिती नाही. ही अतिशोक्ती नाही आहे, ही अजिबात अतिशोक्ती नाही आहे. म्हणून तीर्थयात्रेला पूर्वी जे म्हणतात की लोक म्हातारपणी तीर्थयात्रेला जायचे, त्याचं कारण काय? तरुण असताना जाऊ नको, येशील की नाही माहिती नाही. हा त्याचं कारण एवढंच होतं की त्याचा अर्थ असा नाही म्हातारपणी तीर्थयात्रेला जाऊ, अर्थ असा नव्हता. पूर्वी सोयच नव्हती जायची. काय मग एकदा म्हातारपणी मग गेला काय, आला नाही तरी. मी काय सांगतो नीट लक्षात घ्या. हे बोलणं आपण हसत हसत येतोय, पण सोपं नव्हतं. काय आता विचार करा, अशा काळामध्ये, ज्या काळामध्ये नुसतं तीर्थयात्रेला जाणं एवढं कठीण, त्या काळामध्ये कोण अमेरिकेला जाऊन आला तर काय म्हणालो? बघा तुम्ही जाऊ द्या अमेरिकेला, साधा मुंबईवरनं गेलेला माणूस, हो आमचं पाहुणं मुंबईचं. गावात घुसळ काय काय हा साहेब मोठा का मोठा, कारण त्याचा जावई मुंबईला. बरं जावई तिकडे मुंबईला आल्यावर करतोय चपराशाचं काम, पण जावई लक्षात आलं का? तसं एवढ्या काळामध्ये तुम्ही आपण आता बोललो अमेरिकेला गेला तर म्हणाल अरे बापरे लय मोठा. हा मग अमेरिकेला काय लागतं जायला? आता काय लागतं? काय नाही, फक्त विजाला लाईन मोठी लागते.
आणि आता तुम्ही जायचं म्हटलं काय मध्ये विमान जाता जाताच विमान अजून वर टेक ऑफ करेल. मी काय सांगतो नीट लक्षात घ्या. काय लागतं थोडक्यात मस्करी राहू द्या बाजूला. काय लागतं? पासपोर्ट, विजा. आता हल्ली विशेष काय झाले, एक दोन थप्पे पडले की काम झालं. तसं लोकांना वाटतं की तुकाराम महाराजांना वैकुंठाला काय झालं होतं. अहो ते हे बघा, त्यांनी पासपोर्ट काढून ते वैकुंठाला गेले नाही, ते वैकुंठाचेच पासपोर्ट काढून इकडे आले. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असी बोलिले जे ऋषी साच भावे. आम्ही कोण? म्हणून तुकाराम महाराजांना पासपोर्ट काढायची गरज नव्हती. ते ओरिजिनल वैकुंठाचे सिटीजन होते. काय हो, आता फार अजूनही कौतुक असतं. अमेरिकेवर गेलं कोण, काय त्याचं कौतुक असतं मोठं की गेला तिकडे नोकरी लागली. तर पुढची गंमत अशी असते, नोकरी लागली आणि इकडे आला, तो सुद्धा स्वतःच्या पैशाने येत नाही, कंपनीच्या पैशाने येतो. काय कंपनीच्या पैशाने येतो. तसं तुकाराम महाराज आले त्या कंपनीच्या पैशाने झालेले. काय ओरिजिनल जो आहे का योगक्षेमम वहाम्यहम. का योगक्षेमा भवा तयाचा मजची वडिला पांडवा तयाची या सर्व भावा श्रेयोमी. काळजी नका करू तुकाराम महाराज, तुम्ही खाली जा, तुझा सगळा संसार मी बघतो. तुझा सगळा संसार मी बघतो. हे कमाल होती. म्हणून प्रत्येक व्यवहार त्यांचा त्यांनी बघितला. काय आपल्याला वाटतं की तुकाराम महाराजांनी मिरचीचा व्यापार केला, मिरचीचा व्यापार त्यांनी केला, हिशोब त्यांनी ठेवला. हिशोब त्यांनी ठेवला. काय जो मोठा माणूस असतो ना त्याच्यावर हिशोब ठेवायला बाजूला स्टेनो असतो, पीए. मग तो खर्च करताना तो विचार करत नाही, कारण त्याला माहिती आहे हाय कंपनीचं. आणि जो बोलला की अहो मालक एवढा खर्च करताय, मला काय करायचं. त्यांच्या कामाकरता मी खर्च करतोय, माझं काम नाहीये. काय त्यांच्या कामाकरता हे तसेच आहेत मारुती राया. 10 तोंड्याची पोरे मारली, मला मारायची होती म्हणून रामागड्या कारणे. हे मर्म आहे बघा. 10 तोंड्याची पोरे मारली रामागड्या. तसं तुकाराम महाराज म्हणाले माझा संसार बघतोस त्याचं कौतुक काय सांगतोस. माझा संसार बघितला नाही तुझं भजन कोण करणार. तुझं भजन कोण करणार. आणि एक सांगू का, ते भजन ऐकायला, ते कीर्तन ऐकायला पुन्हा 7 दिवस सुरू झाले. आईसाहेब बोलल्या की तुम्ही कीर्तन करा 10 दिवस. मी आईसाहेबाला विचारलो काय हो आईसाहेब, काय हो पांडुरंगा. तुकाराम महाराज गेल्यावर काय भजन कीर्तन बंद पडणार होतं का. आम्ही होतो की भजन कीर्तन करायला बंद का करायला लावलं. अरे चिन्मया तुला कसं कळत नाही. काय कसं कळत नाही. अरे तू भजन करशील पण माझ्या तुकड्यासारखं भजन कोण करणार. माझ्या तुकड्यासारखं भजन कोण करणार. एवढं हे बघा किती जरी झालं, आपल्या बाळाचा आवाज तो बोबडा जरी बोलला, बाळ तो बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली. त्या बाळाचंच कौतुक असतं. पण काळजी नका करू, आपण त्यांचेच वंशज आहोत. त्यांचेच वंशज आहोत. नीट लक्षात घ्या. असा आवाज, असं कीर्तन, असा भाव, असं प्रेम कुठे मिळणार आहे. म्हणून मला परत ऐकू दे, काय पुन्हा पुन्हा ऐकू दे. काय आणि सप्ताह सुरू झाला, जोरदार कीर्तन सुरू झाली. पहिलंच कीर्तन झालं कथा त्रिवेणी संगम. काल भंग घेतला होता. देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदीचा जळती दोषाचे डोंगर. कीर्तन सुरू झाली, पुढे पुढे अभंग होत गेले. घोटविनला ब्रह्मज्ञाना हाती असे अभंग सुरू.
बरं आता मला सांगा, असे अभंग ऐकताना बाकीचा कुठला विचार येतो का? काय? पण मी म्हटलं ना, नको त्यांची डोकी नको तिकडे चालतात. देवाचं लक्ष कीर्तनावर होतं आणि देवाच्या ज्या बायका होत्या त्यांचं सगळं लक्ष होतं की तुकाराम महाराजांची बायको कुठे आहे. काय त्यांचं लक्ष कुठे होतं? हे कीर्तन चालू आहे तर बघा, सगळ्या बायकांना तुम्ही विचारा की पहिल्या मंदिरात आलं ते महाराजांकडे बघा आणि मग बघा महाराज आलेत का, आलेत का, आले का, कुठे दाखव दाखव, मी बघितलं. म्हणजे पहिलं कौतुक काय, बायकांचं असंच असतं. आणि झालं सगळ्या. आता बायका जरी देवाच्या जरी असल्या तरी काय त्यांना वाटलं कुठे गेली, कधीच दिसली नाही. तुकाराम महाराज मनात म्हणत होती दिसली नाही तीच बरी आहे. सगळे आले तुकाराम महाराजांकडे, महाराज एवढे दिवस कीर्तन झाली, इतकं जवळजवळ शेवटचे दिवस आले, तुमच्या कुठे काय आहेत घरी? दूध दुधतं आम्ही इकडे कीर्तन करतो, ते कशामुळे ते घरी दूध दुधतं सांभाळतात, काय सगळं नीट करतात घरी, म्हणून आम्ही इकडे उभे. नाही तर आमचं काय आमचं काय. बरोबर काय नाही म्हणाले, एकदा ह्या 7 दिवसात बोलवा. बोलवतो, तिला वेळ असेल म्हणजे हलक्यात सांगून टाकलं की आली तर येईल, नाहीतर लांबून नमस्कार, लांबून नमस्कार. दुसरा दिवस झाले, हा महाराज आले नाही. तिसरं, हा महाराज आले नाही. चौथं, हा महाराज आले नाही. शेवटी सगळ्यांनी ठरवलं की ती येत नाही तर आपण जाऊ. काय ठरवलं? ते येत नाही आपण जाऊ. झालं, ठरलं. ते म्हणाले की उद्या आम्ही तुमच्याकडे जेवायला येता या, काही अडचण नाही. फक्त एवढंच आहे, तुम्ही हायफाय सोसायटीवाले, आम्ही साधी माणसं गावची. आमच्या जेवणामध्ये मिरची खूप असते, खूप ठसके लागतील, एक घास नीट गिळता येणार नाही. नीट समजलं असेल तर काय, एक गिळता येणार नाही घास, खूप ठसके लागतील बघा. अहो असू दे, अहो आम्हाला सुद्धा खरडा खायचा आहे. आम्ही खूप दिवस ऐकलं ठेचा ठेचा ठेचा. काय ठेचा आहे? तेव्हा एवढं ठेच मलाच म्हणाले, एवढं ठेचून घ्यायचं तर घ्या. काय एवढं ठेचून घे? अहो ज्यांनी पांडुरंगाला ठेचायचं सोडलं नाही, हे काय गरम दूध पित होते तुकाराम महाराज, असं आणलं आहे साहेबांनी गरम दूध. काय सुंदर साखर केशर घालून आणलं. तुकाराम महाराजांच्या कुठे ठेवलं. तुकाराम महाराज हातात घेतलं, त्याला दिलं का? मग सांगू जो राग आला, म्हणजे हे बघा त्यांना सासू नव्हती पण असं वाटायचं हीच सासू. तुम्ही विचार करा, काय बायकोने नवऱ्याला दूध दिलं आणि नवरा म्हणतो आईला दिलं का? फार जमलं नाही, फार ठसका लागला. काय तू म्हणाले काळ्या, काय हे सुद्धा तूच सुचवलंस. कळलं का आईसाहेब कोण होतं, अवलिया कोण आहे कळलं का? नुसतं वैर नव्हतं पण तत्वाची जाणीव होती. ते म्हणाले हे सुचवणारा माझ्या तुकोबाराच्या डोक्यामध्ये आठव घालणारा सुद्धा तूच आहेस. तुला बघते काय ते गरम दूध घेतलं आणि असं जिभेला लावलं. पण अजून देऊन जाऊन बघ असा पोट भाजलेला पोट आहे अजून. काय बरं आईसाहेबाची अडचण अशी, जेवायला गेलं तर विठ्ठल, भाकरी दिली तर विठ्ठल, भाजी दिली त्याला दिली का, दूध दिलं त्याला दिली का, अभंग म्हटले त्याचेच. काय म्हणजे तिथेच पांडुरंगाचेच गुणगान. जो पांडुरंग अवलियाचा वैरी त्याचेच गुणगान गाते. कसं जमायचं?
कसं जमायचं झालं. आता तो ठसका बघायला ते म्हणाले या आता घरी पांडुरंगाला देव पांडुरंग तुकाराम महाराज देवाकडे गेले. म्हणाले पांडुरंगा कसं काय करायचं. काय नाही येऊ दे बघतो मी काय बघतो मी. अजून त्यांना खायची सवय नाही त्यांना सुद्धा बघू दे की मी काय सोसलं ते. त्यांना सुद्धा बघू दे जरा. हा त्यांना सुद्धा तुमच्या घरची चव कळेल. झालं गेले. दुसरा दिवस उघडला आले. हा आता जास्त वेळ घालवत नाही 12 वाजले. काय सगळ्यांना अंतरून ठेवलं होतं. काय सगळे आले बसले. काय आरती झाली ओवाळणी झाली कौतुक झालं. काय सगळे निवांत बसले. काय आणि बसल्यावर बरं कुठे वाटतं. काय ते खाली घातलेलं होतं ते पूर्वीच्या काळचं काय असं टोचतं बघा ते. म्हणजे ज्यांना सवय नाही त्याला काय. आणि किती का ती सिल्कची साडी असे ना चांगली त्या सिल्कच्या साडीमधनं ते कॉटनची घातली काय जुन्या काळच्या घातल्या तर नाही टोचत. काय पण अगदी पातळ साडी. काय शहरी बायका बघा तुम्ही जवळजवळ पातळच साड्या हे उकडतं बाबा पातळ केवढं. आणि ते टोचल्याशिवाय राहत बरं पण वाटत नव्हतं बसून. बसून बसून काय करायचं पांडुरंगाला सवय होती. काय पांडुरंगाला निवांत निवांत बसले. काय करायचं मग आपल्या आठ डोकावं लागलं. दरवाजा उघडा काय असं आठ डोकावलं. बरं का तू बरं आहे आम्ही जरा आज जाऊन येतो. हो हो या प्रसाद वाटच बघतो. या म्हणाले जातात भेटून या. तुम्ही वाटच बघताय तुम्ही सुद्धा प्रसादाची वाट बघताय. प्रसाद सुद्धा तुमची झालं. त्यांना सांगितलं होतं काय करायचं. दरदरीत पाण्या माझी रांगेल्या. ते म्हणाले आपल्याकडे काय नाही आहे फक्त परवा बरड्यात घातलेल्या कण्या आहेत तेवढ्या. काय नाही म्हणाले तुकाराम महाराज आहे त्याला फोडणी घाल. आणि ते मोठे आले म्हणून आपल्याला काय चांदीचं ताट वगैरे द्यायची गरज नाही. देवाने सांगितलंय हातात वाढायचं. काय झालं आतमध्ये कण्या चालू होत्या. सुंदर घमघमाट सुटला होता. आता काय माहिती आताच जाणवलं मला फुलं घातली होती. कोणीतरी सुंदर हार आणला होता. त्याचा असा वास येत होता बरेच दिवसांनी. मला बरं वाटलं की हल्ली फुलाला वासच येत नाही. वासच येत नाही. किती प्रयत्न केला वास. अहो ते मूळ त्याला खतच बेकार असतं. वर खत असतं त्याला वास कुठून येणार. पण जे ओरिजिनल बनलेले ऑर्गॅनिक हल्ली म्हणतात हा त्याला असा सुंदर वास. कसं तुम्हाला वाटेल साध्या गव्हाला काय वास. हा आपण तुम्हाला लक्षात नाही त्याच्यामध्ये 2 सुवास होते. एक मूळ ओरिजिनल क्वालिटीचा होता आणि दुसरा म्हणजे प्रभू प्रेमात तो शिजवला. असा घमघमाट सुटला होता. किचन मध्ये गेल्या काय सांगू. ते म्हणाले एवढ्या रेसिप्या खाल्ल्या पण असं वाटलं नव्हतं कण्याचा वास घेतल्यावर पाणी येतो. असा सुंदर सुवास सुटलेला घमघमाट आतमध्ये गेल्या तर बघितलं काय आतमध्ये अशा एंट्री मारली. पूर्वी असा काही प्रकाश नसायचा ना जास्ती. काय अर्धवट काळोख आणि एक कुठलं तरी कौल असं बाजूला सारलेलं असायचं आणि त्यामधनं प्रकाश यायचा. काय एक कौल असं बाजूला मग त्यातनं प्रकाश होऊन त्या प्रकाशावर स्वयंपाक करायचा. तुम्हाला सांगू त्या दिवस असा होता की आईसाहेब आतमध्ये बसले होता पण लाईटची गरज नव्हती. कारण साडी अशी घातली होती की साडीचाच प्रकाश असा फुटला होता. अरे बापरे काय हॅलोजन लावलाय. एवढा कसला प्रकाश. सगळे म्हणाले बया मी मेकअप करते पण माझा एवढा चेहरा चमकत नाही. काय चमकतंय बाईचं. काय 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 सगळे बघू लागले काय पातळ घातले तुकाराम महाराजांच्या बायकोनी. आणि काय सांगू आईसाहेबांनी जवळून बघितलं ते पातळ नव्हतंच. पातळ नव्हतंच. तो पांडुरंगाचा पितांबर नेसले पितांबर हरीचा. काय सांगू तो पितांबर नेसला होता.
काय बाईला राहतच नाही, जे कोणालाच मिळालं नाही, जे मला सुद्धा मिळालं नाही ते हिला कुठून. त्रास झाला. म्हणाले पातळ फार सुंदर आहे. काय बोलताना हुशारीने बोलायचं, डायरेक्ट बोलली असते मारामारीच झाली असती. राजा हुशार होत्या, म्हणाल्या पातळ फार सुंदर आहे. असं नाही आहे, तसं माझं नाही आहे, पण तसं माझं आहे. म्हणाली म्हणजे काय? अगं काय सांगायचं, तुझ्या काळ्यानेच घेतलं तेव्हा मला त्यांनी त्याचं दिलं. काय आयशा त्या दिवशी सकाळी आंघोळीला बसल्या होत्या. आता पूर्वीचा काळ काय, लुगडी दोन किंवा तीन लुगडी. म्हणजे कुठली? 2 घरी घालायची आलटून पालटून, आणि 3रं लग्नाला घालायचं. आणि एकदम श्रीमंत बाई जर असेल तर 2 लग्नाला घालायची 2 लुगडी, एवढंच. त्याच्यावर कपडे कोणाकडे? आता 2 कपाटं कमी पडतात. हे बघा, मी दोष देत नाही, पण काळ तसा आहे. काय पण त्याच्या काळाचा फायदा असा होता, आत्ताच्या काळाचा फायदा असा आहे, कपाटं पण भरपूर आहेत. त्या काळाचा फायदा असा होता की कमी होतं आणि कमीतच सुखी होतं. आपली 2 कपाटं भरून सुद्धा अजून 4 घ्यायची वाटतं, अजून वाटतच कमी पडतंय. काय 2 साड्या, एक वळणीवर होतं, एक अंगावर होतं. काय वळणीवर होतं ते ओलं होतं, जे अंगावर होतं ते बाहेर टाकलं. काय बाहेर टाकलं, आणि बाहेर कोणीतरी बाई आली. तुकाराम महाराजांना सांगितलं की महाराज, माझ्याकडे अंगावर काय नाही, काहीतरी देता का? तुकाराम महाराजांनी बघितलंच नाही, घेतलं, वर बघितलं, जे सुख होतं ते घेतलं आणि गेलं, आणि ओलं होतं ते ओलंच राहिलं. ह्या आणि ते त्यांचे भजनाला बाहेर निघून इकडे आंघोळ झाली, आणि ह्या बघतात माझं लुगडं कुठे? काळ्या काय रे, माझं लुगडं कुठे दिलं गेलं? दे हे म्हटल्याबरोबर त्यांनी त्याचं फेडून दिलं. ते म्हणाले असं नाही, असं तसं नाही आहे, लुगडं दिलं तेव्हा मिळालं, घेसी तेव्हा देसी, ऐसा असं उदा. का घेसी तेव्हा देसी झालं. ते म्हणाले मिरचीची फोडणी न टाकता ठसका लागतोय. काय तिकडे आज बघितलं सगळं वातावरण, घर साधं होतं, पण प्रत्येक भांड्याला स्पर्श पांडुरंगाचा जाणवत होता, प्रत्येक भिंतीला स्पर्श त्याचा जाणवत होता. आणि आयसाला एवढंच वाटलं की किती भाग्यवान आहे. काय तुकोबरायची बायको किती भाग्यवान आहे, तिच्या हाताखाली हा राहतोय, तिच्या हाताखाली राहतोय, हे कौतुक वाटलं. तिकडेच लांबून नमस्कार केला आणि बाहेर आले. बाहेर आले, बसले, त्यासाठी रंगवत नाही, देव बसले, मी भांडण आणलं. महाराज महाराज म्हटल्यावर पांडुरंगाने असे हात पुढे केले, असे हात पुढे केले, हात पुढे केले, आणि गरम गरम ज्या कण्या होत्या एका गुटकीत गिळून टाकलं. अहो साधा दारूच्या गुत्त्यात गेलेला पहिला ग्लास समोर आला की फटकन गिळून टाकलो. का हे संतांच्या घरचं भोजन होतं, का हे संतांच्या घरची चव होती. हे बघा साध्या दारूची चव, मोले मदिरा खाय मदिरा नादे नासे गाय, जेणे ब्रह्मानंद सेविला होय तो केविला आहे. साध्या 2 दमडीच्या दारूची कौतुक एवढं, तुकोबरायच्या घरात शिजलेलं अन्न त्याचं काय कौतुक असेल. काय असं खाल्लं, बायकांनी बघितलं हातात, सगळ्यांनी भाजत फू 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 करत, हात लाल लाल होत, सगळ्यांनी प्रसाद घेतला, आणि असा सकाळ उठवली.
असा सकाळचा दिवस उघडला. तुकाराम महाराज नेहमीसारखे प्रसन्न उठले. उठल्या उठल्या पांडुरंगाची मोठी डोळ्यासमोर उभी राहिली. पांडुरंगा जगन्नाथ तुमच्या जीवनाला दर्शन दिलं किती बरं वाटलं. काय दर्शन घेतलं, नमस्कार केला. आवली हा माझी वैकुंठाला जायची तयारी. चला आता माझी वैकुंठाला जायची वेळ आली. काय देऊ? का लाडू लाडू देऊ का? काय वाट्याने देऊ का? काय भाकरी बांधू का? चटणी देऊ का? काय देऊ? कुठले लाडू करू? आता मी वैकुंठात. अहो तुमचं दररोजच असतं. काय तुम्हाला तुमचं सारखंच असतं. तुम्हाला आठवण आली तुम्ही किती बोलले, तुम्ही थांबणार आहे का? जाणार का तुम्ही? जा. आता तसं नाही आवले, तसं बिसं सांगू नका. काही घेतल्याशिवाय जाऊ नका. काय प्रेम होतं. काय लोकांना अजून वाटतं अवलिया म्हणजे कजाग होती. तर ती कजाग नव्हती हो. तिच्या एवढं प्रेम करणारी तुकाराम महाराजांवर दुसरं कोण होतं? पांडुरंग सुद्धा. जिला पांडुरंगाच्या प्रेमाचा द्वेष वाटला अशी अवलिया होती. कोण अवलिया आपल्याला अजून कळलं नाही. अवलिया कळली नाही तर तुकाराम महाराज कुठून कळतात? काय असं कौतुकाने ते डोक्यावर हात फिरवला. कळलं तिला काहीच कळलं नाही. पण हरकत नाही. 3 महिन्याच्या गरोदर होत्या. पुत्रवती भव असं डोक्यावर आशीर्वाद दिला. मी येतो बरं का? लवकर या. जास्ती वेळ लावू नका. आठवण येते तुमची. तुम्ही कधी याल माहिती नाही. पण बघा जरा लक्ष ठेवा माझ्यावर. तो हो काळजी नको करू. तो आहे ना नीट करेल सुरू. आणि या आशीर्वादानेच पुढे नारायण महाराज पोटी आले. त्या तुकाराम महाराजांची पुढची पिढी जी होती ती नारायण महाराज होती. आणि त्या नारायण महाराजांनी वारी सुरू केली जी आता आपण चालतोय. पहिली वारी जी सुरू केली, आधी तशी वारी होती पण दिंडी घेऊन काय पालखी मिरवणूक करून जी दिंडी सुरू केली ती पहिली नारायण महाराजांनी सुरू केली. माऊलीची आणि तुकोबारायांची. म्हणून त्यांना माऊलीचा अवतार म्हणतात. काय माऊलीचा अवतार म्हणतात. असा आशीर्वाद दिला. काय बाहेर पडले. काय आदल्या दिवशी सुद्धा अभंग हाच घेतो होता. आम्ही जातो आमच्या गावात. जे येतोय त्याला म्हणाले येतो बरं का? येतो बरं का? सगळे भेटले. सगळे टाळकरी भेटले. प्रत्येकाला मिळाले. येतात मला बरोबर. अरे तुम्ही माझे नेहमीचे सोबती. वैकुंठाला एकटं झालं कसं बरं वाटणार? तुम्ही बरोबर असला आनंद वाटेल. तिकडे जाऊन भजन करू. तिकडे जाऊन भजन करू. महाराज शेतीमध्ये, महाराज बायको बरोबर, महाराज महाराज आशीर्वाद. सुखी राहा, आनंदी राहा असा आशीर्वाद देत देत 12शी वेळ आली. कीर्तन सुरू झालं. कीर्तन असं रंगलं, असं रंगलं, असं रंगलं काय. आणि मग शेवट भजन सुरू झालं. विठ्ठल 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 विठ्ठल
दिवशी शेवट कीर्तन करिता म्हणे मला आता भजन करता करता विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं, अभंग झाला, विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं आणि जे रंगलं भजन थांबेच ना. लोकांना सवय होती तुकाराम महाराजांची, एकदा भजन सुरू झालं की किती वेळ चालेल त्याला सीमा. कीर्तन सुरू झालं पहाटेपर्यंत थांबायची लोकांची तयारी होती. तयारीच होती. काय म्हणजे त्यांना वाटलं की तुकाराम महाराज रंगले, आज रंगले म्हणून म्हणतं. पण 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, लोकांनी असे डोळे उघडून बघितले, समोर तुकाराम महाराज दिसले. त्यांना वाटले थकले, बसले. काय थोड्या वेळाने असं होऊ लागलं, बसले बसले म्हणून थांबले तर मूळ तुकाराम महाराजांचा आवाजच येत नाही. आवाजच येत नाही. मग बघू लागले, अरे आवाज काय येत नाही, आवाज काय येत नाही, आवाज काय येत नाही. काय बघितलं, तुकाराम महाराज कीर्तन थांबलं, कुठे गेले. काय आईचे म्हणून या गुप्त झाले. काय झालं, वैकुंठ गमन झालं. काय अजून लोक म्हणतील असं कुठे होतं का, असं कुठे घडतं का. मगाशीच सांगितलं, जे आपल्या नजरेच्या सीमेच्या पलीकडे आहे त्याच्यावर आपला विश्वास बसूच शकत नाही. आणि तात्विक तुकोबारायांनी वैकुंठ इकडे बनवलं. कीर्तनाचा असा समारंभ केला की त्या कीर्तनाच्या समारंभामध्ये देव येऊन नाचावं. आणि जिकडे देव आहे तिकडे वैकुंठ आहे. काय जिकडे देव आहे तिकडे वैकुंठ आहे. आणि सगळ्यांना कळलं की महाराजांनी निरोप दिला. काय सांगू, मला वाटतं त्याच्यानंतर पांडुरंगाने आपण म्हटलं असेल, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा. वातावरण असं झालं की पांडुरंगालाच वाटलं की माझाच आत्मा गेला. काय डोळ्याला जी धार लागली, माझा प्रेमाचा पुतळा आहे आणि तोच आता तुका नाही. काय अहो, काय कमाल आहे, पांडुरंगाच्या डोळ्याला अश्रू आले. आज 350 पावणे 400 वर्ष झाली
अजून आपले कंठ दाटून येत आहेत. एवढे जवळचे तुकाराम महाराज आपल्याला वाटत आहेत, म्हणजे अजूनही आहेत. काय अजूनही आहेत. 350-400 वर्षांनी त्यांचा आभास, त्यांचा भाव अजूनही हृदयात प्रगट होतोय आणि ते आपल्या पाठीशी उभे आहेत, आपली साथ देत आहेत. अजून काय साक्ष पाहिजे हो? जीवनामध्ये कशाची साक्ष पाहिजे? मोठा माणूस मोठा आहे ही साक्ष गरजेची नाहीये, पण तोच मोठा माणूस आपल्या मागे उभा आहे ही साक्ष महत्वाची. काय महाराजांसकट आपल्या मागे उभे आहेत हे खात्रीच वाटते, जरा शंका येत नाही. आणि हेच मला वाटतं आपलं भाग्य. आजचा दिवस ही परंपरा अजून चालू आहे, अजून चालूच राहणार. पण ही सेवा आपल्याला करायला मिळते, त्यांच्या चरणी अर्पण करायला मिळते, हे आपलं भाग्य. अशीच सेवा मायबाप पांडुरंगाने सद्गुरुरायांनी आपल्याकडनं करून घ्यावी हे त्यांच्याकडनं मागणं मागतो आणि सेवा संपवतो. काळीवान शके 1500 कातर, काळीवान शके 1500 कातर, विरोधी नाव संवत्सर उत्तरायण, विरोधी नाव संवत्सर उत्तरायण, फाल्गुन वद्य द्वितीया दिवस सोमवार, 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 प्रथम प्रहर प्रातःकाळ, प्रथम प्रहर प्रातःकाळ, प्रथम प्रहर प्रातःकाळ, तय दिवसी शेवट कीर्तन करिता, शेवट कीर्तन करिता, तय दिवसी शेवट कीर्तन करिता, दिवसी शेवट कीर्तन करिता, आणि मज आता निरोप गावा, मज आता निरोप गावा, मज आता निरोप गावा. तुका म्हणे नमन साधू संत माया, तुका म्हणे नमन साधू संत माया, तुका म्हणे नमन साधू संत माया, तुका म्हणे नमन साधू संत माया. ऐसे बोलविया गुप्त झाले, ऐसे बोलविया गुप्त झाले, ऐसे बोलविया गुप्त झाले. फाल्गुन वद्य द्वितीया दिवस सोमवार, फाल्गुन वद्य द्वितीया दिवस सोमवार, फाल्गुन वद्य द्वितीया दिवस सोमवार, फाल्गुन वद्य द्वितीया दिवस सोमवार. प्रथम प्रहर प्रातःकाळ, प्रथम प्रहर प्रातःकाळ, प्रथम प्रहर प्रातःकाळ. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. युगे 28 शिवरी शोभा, वामाचे लक्ष्मण दिव्य शोभा, कुंडलिकाचे वेटी ब्रह्माचे शनिवारी भीमा परिकरा.